विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना आपण आंतरराष्ट्रीय संबंध कशा स्वरूपाचे निर्माण झालेले आहेत, हे संबंध निर्माण होत असताना त्याच्या संबंधाच्या अर्थविषयक काही दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून तर 1960पर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थविषयक पारंपरिक दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1970पासून तर आज आजतागायतपर्यंत जर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केला तर नव आधुनिक दृष्टिकोन किंवा आधुनिक सिद्धांत त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन सन 1960च्या दशकापर्यंत प्रभावी होता. या दृष्टिकोनाअंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असा अर्थ अभिप्रेत होता. मग यामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा, इंटरनॅशनल सिक्युरिटी, युद्ध, या युद्धामध्ये सैनिकांच्या होणाऱ्या ज्या काही हालचाली होत असतात, त्याचबरोबर युद्धादरम्यान किंवा युद्धानंतर किंवा युद्धपूर्व अनेक लष्करी करार त्या ठिकाणी होत असतात आणि अनेक प्रकारच्या लष्करी संघटना देखील होत असतात. जसे की अमेरिकेने तयार केलेले C2 सेंटो आणि रशियानं केलेला वारसा करार असेल, यासारखी लष्करी करारांचा त्या ठिकाणी समावेश होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये बघितलं आपण, जगाची अपरिमित अशी हानी, मनुष्यहानी, वित्तहानी, सर्व प्रकारची हानी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये एक अशी पोकळी निर्माण झालेली होती आणि या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर 2 महासत्ता या जगाच्या पटलावरती निर्माण झालेल्या होत्या. त्यामध्ये भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी विचारसरणी सोबत घेऊन चाललेली साम्यवादी रशिया, या दोन्ही विचारसरणींना वाटत होते की जगातल्या अनेक राष्ट्रांनी आपल्या गटामध्ये सहभागी झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी जगामध्ये हालचाली सुरुवात केलेली आपल्याला पाहते. मग या शीतयुद्धकालीन हालचाली, युद्ध तर नाही आहे परंतु युद्धदृश्य परिस्थिती आज जगामध्ये निर्माण झालेली होती. म्हणजे एक प्रकारचं भीतीदायक वातावरण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये निर्माण झाले होतं. मग या भीतीपोटी अनेक लष्करी करार त्या ठिकाणी झालेले होते. या लष्करी करारांचा, संघटनांचा देखील अभ्यास या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येत होता. अमेरिका आणि रशियामधील शीतयुद्धकालीन प्रतिशहाचे राजकारण, शस्त्रास्त्र स्पर्धा, लष्करी संघटनांची निर्मिती, द्विध्रुवीय सत्ता समतोल, दहशतीचा समतोल, प्ररोधन इत्यादी गोष्टींच्या वर्णनाला आंतरराष्ट्रीय संबंधात महत्त्व होतं. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी या विषयाचा अर्थ, सत्ता आणि राष्ट्रीय हित संबंधाच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्तेसाठी राष्ट्रामध्ये स्पर्धा असते आणि या स्पर्धेत संघर्ष अपरिहार्य असतो. हा संघर्ष टाळण्यासाठी आणि शांततेच्या निर्मितीसाठी प्रयत्न चालू असतात. हा पारंपरिक दृष्टिकोनाचा मूलाधार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, जगामध्ये एक प्रकारची सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू असतो. त्याचबरोबर जगामध्ये शांतता कशा स्वरूपाची नांदेल या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न चालू असतात. हा पारंपरिक सिद्धांताचा मूलाधार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थविषयीचा आधुनिक असा दृष्टिकोनही नंतरच्या काळामध्ये तो निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग या आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचा आधुनिक दृष्टिकोन सन 1970च्या दशकापासून विकसित व्हायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा सर्वसमावेशक अर्थ व्यक्त करणारा हा दृष्टिकोन आहे. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे केवळ राष्ट्रांमधील शासकीय पातळीवरील परस्पर संबंधाचा किंवा सत्ता संघर्षाचा अभ्यास नाही, तर यात राष्ट्र, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय संघटना, बहुराष्ट्रीय संस्था, बिगर शासकीय संघटना इत्यादी गोष्टींचा त्यांच्यातील परस्पर संबंधाच्या अध्ययनाचा समावेशक आधुनिक दृष्टिकोन अभिप्रेत आहे. आज एखाद्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आणि बिगर शासकीय संघटना, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन महत्त्वाच्या मानल्या जातात. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट वॉच, ग्रीनपीस
कॅथोलिक चर्च, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इत्यादी सारख्या बिगर शासकीय संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आधुनिक दृष्टिकोनातून राष्ट्रामधील केवळ राजकीय संबंधाचाच नाही तर आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील संबंधाचा अध्ययनाचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे केवळ राष्ट्रामधील शासकीय पातळीवरील संबंधाचा अभ्यास नाही तर जनतेच्या पातळीवरील संबंधाचा देखील यात अभ्यास केला जातो. जनतेच्या संबंधांना टार्क टू डिसिप्लिनरी म्हणून संबोधले जाते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिथिलनाच्या प्रक्रियेतील संबंध महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असताना आपल्याला दिसून येतात. 1970च्या दशकात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अर्थशास्त्रांचं महत्त्व वाढलं. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्र ही एक नवीन शाखा विकसित झालेली आपल्याला त्या काळामध्ये दिसून येते. याचबरोबर 1980च्या दशकामध्ये आंतरशाखीय शांतता अभ्यास कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्त्व वाढू लागले. यातून आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला एक नवीन प्रकारचा दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण आपल्याला दिसून येतो. म्हणूनच अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक विद्यापीठातून हा विषय आंतरराष्ट्रीय संबंधांतर्गत शिकवला जाऊ लागलेला आहे. 1990च्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे बदल घडून त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचे अर्थविषयक जर विचार केला आपण पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन असे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आधुनिक दृष्टिकोन हा दर 10 ते 20 वर्ष टप्प्यानं त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल असा त्या ठिकाणी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं या ठिकाणी आज आपण थांबूया. नंतरच्या तासिकेमध्ये सत्तेच्या माध्यमातून होणारा संबंध याचा अभ्यास करणार आहोत किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये देखील याचा काय संबंध पडत असतो याचा देखील अभ्यास करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे.